श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश सर्वांना। आज गिरनारबद्दल मी बोलणार आहे। बघा, गिरनार हे दत्त महाराजांचं स्थान आहे। तसे दत्त महाराजांचे अनेक स्थानं आहेत। पहिले आपण स्थानांची माहिती करून घेऊया। दत्तात्रय भगवानांनी जो पहिला अवतार घेतला, ज्या अवतार कार्याला सुरुवात केली ती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी। आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कार्य हे कुरोपूर इथं केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी यांनी हे कार्य केलं पुढे। हे दत्तात्रय भगवानांचे अवतार मानले गेलेले आहेत। आणि तिथून पुढे भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी महाराज म्हणजे माझं दैवत श्री स्वामी समर्थ। तर सांगायचं असं एक कारण आहे, गिरनारच एक मोठं रहस्य आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार। पण तरीही एक सांगायचा प्रयत्न करतो। सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे। जोपर्यंत तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणार नाही तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचणार नाही आणि लोकांनाही हे ज्ञान मिळणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी हा प्रयत्न करायचा आहे। बघा, दत्तात्रय भगवान यांचं हे तपश्चर्याचं स्थान मानलं गेलेलं आहे गिरनार पर्वत। आणि गिरनार पर्वतावरती दत्तात्रय भगवानांनी 12,000 वर्ष तप केलेलं आहे। पण मी मगाशी बोललो, गिरनार एक मोठं रहस्य आहे। त्याच्याही आधी अनेक देवता, अनेक देव त्या ठिकाणी गुप्त रूपामध्ये आहेत, वास करतायत आणि अनेक लोकांना तिथे अनुभूती येते। मोठे मोठे महायोगी पण आहेत, ऋषीमुनी आहेत, साधक आहेत आणि मानव देहामध्ये पण साधू तिथे आहेत। अदृश्य रूपामध्ये पण आहेत आणि वास्तव्यामध्ये पण आहेत। तर सांगायचं कारण असं आहे, दत्तात्रय भगवानांनी 12,000 वर्ष तप केलं। त्याच्या आधी भगवान शंकर यांचं स्थान तिथे पहिलं होतं। आणि भगवान शंकरांनी अनेक वर्षानुवर्ष, अनेक काळ तिथे ध्यान अवस्थेत होते। आणि तिथे अंबा मातेचं पण मंदिर आहे, म्हणजे अंबा मंदिर आहे तिथे। आणि ते मंदिर म्हणजे 52 शक्तिपीठांपैकी एक मंदिर मानलं गेलेलं आहे ते। आणि ते म्हणजे अंबा मंदिर। आणि तेच अंबा मंदिर जिथं महाविष्णूंनी आदिशक्तीचे 52 तुकडे केले, त्याच्यातला एक तुकडा म्हणजे उदराचा, तो म्हणजे पोटाचा, तो तिथे पडला आणि तिथं स्वतः अंबा प्रगट झाली। आणि तिथे अनेक लोकांना अनुभव येतात अंबा मातेचे, अनेक लोकांना दर्शने होतात। ज्याची साधना थोर आहे, जो मनापासून निष्ठेने आणि श्रद्धेने जातो, अशाच लोकांना तिथे अनुभूती येते। फिरायला जाणारे किंवा मजा मस्ती करणारे या टाईमपास करणारे, अशांना तो अनुभव येत नाही, त्यांची दुर्गती होते। कारण की गिरनार हे एक तपोभूमी आहे। आणि या तपोभूमीमध्ये तिथं गोरक्षनाथांचं स्थान आहे। आणि तेच गोरक्षगड असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे गुरु शिखरापासून अलीकडेच गोरक्ष शिखर आहे आणि त्याच्या अलीकडे अंबा मंदिर आहे। आणि ते गुरु शिखर सगळ्यांच्या पुढे आणि मधोमध गोरक्षनाथ आहेत। आणि गोरक्षनाथांनी पण असं म्हणतात तिथं 12,000 वर्ष एका पायावर तप केलेलं आहे। आणि म्हणून तिथे नाथांचं पण वास्तव्य आहे। नाथ स्वयंभू, 84 सिद्ध, नवनाथ, साक्षात गोरक्षनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ हे स्वतः दत्त महाराजांच्या भेटीसाठी येतात तिथे। दत्त महाराजांची गाठभेट घेऊन
आणि त्यांचं दर्शन घेऊन काही अध्यात्म मार्गातल्या चर्चा असतील त्या करून काही या सृष्टीचा पाप पुण्याचा जो हिशोब आहे ते महाराजांच्या चरणाशी ठेवून तिथे अनेक ऋषी मुनी तपस्वी नाथ हे सगळे जातात तिथे आणि दत्त महाराजांजवळ जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. पण म्हटलं गेलेलं आहे दत्तच गोरक्ष आणि गोरक्षच दत्त, म्हणजे आपले श्री स्वामी समर्थच महाराज आहेत बरं का. मी म्हटलं ना दत्त महाराजांनी हे स्वरूप धारण केलेले आहेत आणि ते जे स्वरूप आहे दत्त महाराजांचं जे तिसरं स्वरूप मानलं गेलेलं आहे ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. आणि ते स्वामी महाराज साक्षात त्या गिरनारवरती गुरु शिखरावरती 12,000 वर्ष स्वामी महाराजांनी आपल्या तप केलेलं आहे. आणि तिथे असं म्हटलं गेलेलं आहे तिथं नवनाथांची धुनी पण आहे, पार्वती मातेची गुफा आहे, काली मातेची गुफा आहे, गोरक्षनाथांची गुफा आहे. तिथं गोरक्षनाथांनी काय काळ समाधी अवस्थेमध्ये होते, काय मंत्र सिद्ध केले तिथेही दत्त महाराजांच्या सानिध्यात राहून. अनेक योगी पण आहेत अदृश्य रूपामध्ये आजही तिथे आहेत बरं का. असे अनुभव येतात तिथे. बघा ज्यावेळेस तुम्ही तिथे गेलात ना तो मनोभावे श्रद्धेने रोपवेने न जाता, आता रोपवेची सुविधा झाली आहे कारण की 10,000 पायऱ्या चढायच्या म्हणजे सोपं नाही आहे तेवढं, पण त्या 10,000 जो पायऱ्या चढतो बोलतात ना त्याला मोक्ष प्राप्त होतं असं अनेक साधू संतांचं योगी यांचं म्हणणं आहे. आणि जो 10,000 पायऱ्या चढतो त्याच्यावर साक्षात दत्त महाराज कृपा करतात. परीक्षाही तेवढीच घेतात. कधी तुम्हाला दम लागेल, त्रास होईल, आणि जर तुमचा प्रबळ विश्वास असेल त्यांच्यावर ते तुम्हाला फुलासारखं वरपर्यंत घेऊन जातात. एवढी त्यांची दत्त महाराजांची दयादृष्टी असते आपल्यावरती. आणि ज्यावेळेस एखादा भक्त श्रद्धेने मनोभावे त्या पायऱ्या चढत असतो ना त्याला अचानकच काही ठिकाणी अशा अनुभूती येते तर एखादा सिद्ध योगीच तिथे मिळेल वेगळ्या रूपामध्ये. जर तुम्ही दमला असाल, जर खाली बसला असाल तर स्वतः आपल्याला येऊन स्वतः बोलतो, अरे काय बसलास, एवढा तरुण आहेस तू, उठ आणि चल, अरे तुझ्या भक्तीवर विश्वास ठेव, तुझ्या गुरूंवर विश्वास ठेव, तू कसा चढतो ते बघ. असा आत्मविश्वास आपल्याला तिथले सिद्ध योगी वाढवतात. म्हणजे जे सूक्ष्म रूपामध्ये आहेत ते स्वयंभू आपल्यासमोर उभे राहतात, पण सर्वसामान्य माणसाला ते समजत नाही. त्याच्यामुळं त्याला असं वाटतं कोणतरी चालताना मध्येच कोणतरी साधू मिळाला आणि तो आपल्याला काहीतरी सांगून गेला, चला असू द्या काय हरकत नाही. पण तसं नाही भक्तांनो, हे खरोखर अशा घटना घडतात. माझ्या संगती पण अशीच घटना घडलेली आहे तिथे. मी गिरनार चढत असताना माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि मला नीट चढता येत नव्हतं, तरी मी गिरनार चढलो, दर्शन घेतलं, सगळं व्यवस्थित झालं. आणि जिथे दत्त महाराजांची धुनी आहे ती सोमवारच्या दिवशी पेटते, स्वतः प्रज्वलित होते. एवढं महात्म्य आहे त्या धुनीचं आणि एवढं महत्त्व आहे. त्या ठिकाणी दर्शन घेतलं, खाली उतरून आलो, दर्शन घेतलं आणि थोडा प्रसाद तिथं घेतला. प्रसाद घेतल्यावरती वरती चढलो, त्या पायऱ्यावर चढून आलो मी, पण मला पुढच्या पायऱ्या काय वरती चढता येईना. माझा पाय झाला जाम, माझ्या पायांमध्ये त्राण राहिले नाही, खूप त्रास होऊ लागला मला. पाय माझे एवढा भक्कम माणूस, आणि स्वामी महाराज ही सेवा माझ्याकडनं करून घेत आहेत. महाराजांना प्रार्थना केली, महाराज असं का झालं, माझे पाय का काम कराने चालायचे. मी जरा विचारांमध्ये पडलो. असो काय हरकत नाही. महाराजांना प्रार्थना केली, चढेल मी, कसाही चढेल म्हणलं, सरपडत जाईल, बसत उठत कसाही जाईल म्हणलं, पण मी किमान अंबाजी माता मंदिरापर्यंत तरी जाईलच. अशी प्रार्थना केली महाराजांना. आणि जे आपल्याला घेऊन जातात ना, जी पालखी असती, ते पालखीवाले
अनेक लोक जात होते तिथे, अनेक लोक जात होते. ते विचारतही लोक होते. दुपारची वेळ होती, भर दुपारची वेळ होती, लक्षात ठेवा, भर दुपारची वेळ होती. आणि त्या भर दुपारच्या वेळेमध्ये सगळी लोक प्रार्थना करत होते. अरे बाबा, वयस्कर माणसं पण अनेक लोक बोलत होते, अरे आम्हाला घेऊन चला, पाहिजे तेवढे पैसे देतो. त्याला नाही नाही नाही, हम नाही लेके जा सकते, कारण की ऊन खूप झालं आहे. आता एवढ्या उन्हामध्ये एवढं 70-80 किलो वजन कसं काय घेऊन जाणार. त्याच्यामुळं त्यांना पण धाप लागते. ते पण माणसंच आहे ना, काही झालं तरी. कारण त्यांनी अनेक लोकांना नेलेले तिथून, पण त्यांचा एक टायमिंग असतो, सकाळ आणि संध्याकाळच्या टायमाला, दुपारच्या टायमाला ते आराम करतात. आणि त्यावेळेस मी तिथं बसलेलो आणि तो एक पालखीवाला आला तिथे. तो म्हणाला, तुम्ही असे का बसले, म्हणजे आप ऐसे क्यों बैठे हो. अरे कुछ नाही, थोडा दम लागलाय बाबा म्हणून बसलोय मी. तो बोलला, काय हरकत नाही, आपल्याकडं आहे पालखी आहे, तुम्ही बसता का त्याच्यामध्ये. म्हटलं नको, मी पायपायच जाईल, कारण की एवढा गिरनार चढून आलो आहे आणि थोडा राहिला आहे, त्याच्यासाठी कशाला पालखी घेऊ मी, कशाला मेहनत बसू, नको बोललो. तो काय ऐकाय नाहीच. तो बोलतो, नाही नाही, तुम्हाला बसावंच लागेल. अरे म्हणलं, असं काय जोर जबरदस्ती आहे का तुझी, मला बसायचं किंवा नाही बसायचं हे माझ्या हातात आहे. नाही ना बोलतो, बसावंच लागेल तुम्हाला, कारण की तुमच्या पायामध्ये त्राण नाही आहे. त्याला कसं माहिती, माझ्या पायांमध्ये त्राण नाही, मी थोडंसं विचारांमध्ये पडलो, असं हरकत नाही. मग त्याला बोला, कितना पैसा लेगा. बोलतो, पैसे बिसे की कुछ जरूरत नहीं है, देने का तो दो, नहीं तो मत दो. म्हणलं, अरे असं कसं होईल का म्हणलं असं. अरे नुसतं खालून वर यायचं तर 16-16 हजार रुपये घेतात, 20-20 हजार रुपये घेतात, आणि तुला मला अंबाजी मातापर्यंत सोडायचे आणि अजून 3,500-4 हजार पायऱ्या चढायच्या आहेत आणि उतरायच्या आहेत, आणि माझ्या पायांमध्ये त्राण नाही आहे, भर ऊन आहे डोक्यावरती, उन्हाचा चटका आहे, तो सूर्य आताच खाईल अशी अवस्था निर्माण झाली आहे, आणि तुम्ही दुपारचं कोणाला घेत नाही, आणि वरून मला बोलतायत पैसा नाही दिया तभी चलेगा. आता त्यांच्या मनात काय होतं, का स्वामी महाराजांच्या मनात काय वेगळं होतं, आता हे तुम्हालाही समजलं असेल. असंच रहस्य आहे बघा. हेच अनुभूती येतात तिथे, महाराजांच्या लीला, महाराजांचे चमत्कार. म्हणलं, बाबा बघ, तुझं काय असेल ते घेऊन टाक. आणि लक्षात ठेवा, जे ते मेना घेऊन येतात ना, ते कधीच कोणावर विश्वास ठेवत नाही. तिथे पैसे पहिले घेतात, पैसा दो फिर बैठो, पैसे द्या मग बसा, अन्यथा बसून देत नाहीत ते आपल्याला तिथे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी बोलले, तुम्ही बसा, तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं पैशाची काही अपेक्षा नाही आहे, बोलले तुम्ही बसा बाबा बसा. त्यांनी ते विनंती केली. बघा, ते प्रार्थना करतात आपल्याला, म्हणजे किती त्या गुरूंना आपली काळजी आहे, म्हणजे त्या सद्गुरूंना, स्वामी समर्थांना किती काळजी आहे त्याच्या भक्ताची. म्हणजे आपला बोलतात ना, आपला हा अहंकारच आहे, मी चढून जाईल पायऱ्या. काय नसतं, आपल्यात काही सामर्थ्य नसतं. पायऱ्या चढवणारे उतरवणारे तेच असतात. आणि तोच माझा अहंकार मोडून निघाला, अट्टहास महाराजांनी मोडून काढला. अरे ही एक पायरी तरी चढायची असेल ना, माझ्या आज्ञेशिवाय कोण चढू शकत नाही. हे तिथं स्वामी महाराजांनी दाखवून दिलं. मला पहिला अगोदर गिरनार चढून दिला, गिरनारवर गेलो मी, व्यवस्थित दर्शन झालं महाराजांच्या पादुकांचं, चिरंजीव पादुकांचं, मोहक पादुकांचं साक्षात दर्शन झालं हो तिथे. आणि ज्यावेळेस मी ते पादुकांचं दर्शन घेतलं, तुम्हाला सांगायचं राहिलं, मी अजूनपर्यंत माझ्या शिष्यांना पण ते सांगितलं नाही, आज मी तुमच्या समोर मांडतोय. ज्यावेळेस मी उजव्या बाजूनी एक प्रदक्षिणा मारून माणूस बाहेर निघतो, आणि त्याच्या खाली असा एक खड्डा आहे. मला साक्षात एक भ्रम बोलणार नाही, पण मला माझ्या दृष्टीत असं आलं एक 5-6 सेकंदसाठी, साक्षात महाराज तिथं असं थोडंसं पाणी साठलेलं एक असा दगड होता, त्या दगडावरती
साक्षात नृसिंह सरस्वती महाराज बसल्यासारखा मला भास झाला तिथे. भास नाही बोलता येणार, ही एक अनुभूती आणि एक प्रचिती आहे, पण मी सांगितली नाही. ती अजूनपर्यंत माझ्या मनामध्ये ती रुकरुक होती, पण ती बोलावीच तुमच्या समोर. महाराज कसे दर्शन देतात त्यांच्या भक्ताला. जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने गेलात ना, तर महाराज तुम्हाला पण दर्शन देतील. आणि तिथून मी खाली उतरलो. मी बोललो, प्रसाद घेतला, दत्तधुनीपाशी गेलो. मी तिथून वर आल्यावर माझ्या पायाचे त्राण निघून गेले आणि पायाचं पण ऑपरेशन झालं, पण एकाच झालं होतं ना, दोन्ही पायांमध्ये ताकद नाही राहिली. अनेक डोंगर चढलेले आहेत मी. माझ्यापेक्षा वयस्कर माणसं चढतात तिथे. 70-75 वर्षाची लोक खालून वरपर्यंत येतात आणि परत उतरतात पण. आणि तेच त्यांनी मला त्या मेन्यामध्ये बसवलं आणि माझ्या संगती गप्पा मारत 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 त्यांनी वरपर्यंत नेलं. आणि वरून असे म्हणतात, कुछ नाही सब उनका खेळ आहे. म्हणजे त्या गुरूंचा खेळ आहे, सद्गुरूंचा, स्वामी समर्थांचा खेळ आहे म्हणताय. त्यांची इच्छा आहे म्हणून तुम्ही पालखीत बसलेत. आणि मला लोक टोचत होते, अरे एवढा जवान आहेस, काय त्या मेन्यात बसलाय, एवढंही कळत नाही. आम्ही एवढे 70 वर्षाचे 75 वर्षाचे आम्ही गिरनार चढतोय आणि याला कळत पण नाही, एवढा तरुण असून पण मेन्यात बसलाय. आणि ते पालखीवाले वरून काय म्हणतात मला, मेन्यावाले, उनके ऊपर ध्यान मत दो. काय म्हणले, हे लोग आहे, हे असेच बोलणार, यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त बसायचा आनंद घ्या म्हटले. काय बोलले, तुम्ही बसायचा आनंद घ्या फक्त, बाकी ते बसलेत ते बघतील काय करायचं ते. तुम्ही आनंद घ्या, चिंता करू नका. तुम्हाला आम्ही स्वतः बसवलंय ना, तुम्ही चिंता करायची गरज नाही. असंच समजा त्यांनी पाठवले तुमच्यासाठी. बघा काय जीवनातला अनुभव आहे. आणि तोच गिरनार चढून गोरक्ष टेकडीपाशी आलो, तिथं उतरलो, तिथं बसलो. तिथंही काही लोक मला खूप बोलायला लागले. एक तर वयस्कर संसारिक ग्रस्त होते आणि दोघंही आणि चांगले शिकलेले. त्याला अरे काय लाज वाटते का म्हणतात तुला. त्यांना काय माहिती आहे, आता लोक मला तुम्ही ओळखता, मी महाराज आहे, पण त्यांना काय माहिती आहे. आता त्यांच्यासमोर काय बोलणार. देवाच्या ठिकाणी गेलं तर कोणाला बोलायचं नाही. त्यांनी आपली लाज काढली म्हणजे आपण कुठं काढायची त्यांची. म्हटलं काय झालं माताजी, क्या हो गया आपको. अरे एवढा जवान असून तू मेहनत नाही येतो, तुझ्यापेक्षा आम्ही बरे ना बोलले. मला अहो आई असं नाही आहे, माझ्या पायाचं ऑपरेशन झालं आणि दोन्ही पायांमध्ये ताकद राहिली नाही हो. मग त्याला काय झालं, उठत बसत आला असता. आता काय बोलणार त्यांच्यासमोर. ठीक आहे काय हरकत नाही बोलो, नेक्स्ट टाईम बाबा पाय येईल बोलो, काय हरकत नाही, नेक्स्ट टाईम पाय येईल. मग तिथून त्यांनी अंबाजी मंदिरापाशी गेले आणि मला सोडलं आणि तिथून गेले निघून ते खाली. त्याला आमच्या व्हॉट्सअपवर पैसे पाठवा. अरे म्हणलं नाही पाठवले तर काही हरकत नाही बोलले, नाही दिले तरी चालतील बोलले. एवढा विश्वास मी अजूनपर्यंत त्याचा विचार करतोय. जी अशी लोक कोणावर विश्वास ठेवत नाही, जे कष्ट करतात, त्यांचा माणूस तिथे एक उन्हामध्ये मेलीला अटॅक येऊन, एवढं प्रखर ऊन होतं तिथे, आणि ते मला बोलतात तुम्ही नाही पैसे दिले तरी चालेल. आणि तिथून तिथपर्यंत फक्त अंबाजी मात्रेचे 3,500 पायऱ्या चढण्यासाठी 9,000 रुपये घेतात. त्यांनी फक्त माझ्याकडनं 2,000 घेतले. फक्त किती घेतले, 2,000. माझ्या आजूबाजूला म्हातारे व्यक्ती होते, ते बोलत होते आम्ही देतो 8,000, आम्ही देतो 9,000, पण त्यांनी घेतलं पण नाही त्यांना. आणि ते पण बळजबरी आम्ही 2,000 रुपये ट्रान्सफर केले. ते आता नक्की त्यालाच गेले का ते महाराजांनी कुठं हवेत उधळून लावले ते स्वामींना माहिती. पहिलीला कोणाची मला सांगा, स्वामी महाराजांचीच ना. असं नाही, अनुभव तुम्हाला पण येऊ शकतो. भक्ती जर थोर असेल, तुमचा विश्वास दृढ असेल, तुम्ही कुठल्या भावनेने जाता याला पण खूप महत्त्व आहे. मी बोला गिरनार एक रहस्य आहे.
ती तपोभूमी आहे, देवतांची तपोभूमी आहे, ऋषींची तपोभूमी आहे, संतांची तपोभूमी आहे, योगियांची तपोभूमी आहे, साधकांची तपोभूमी आहे, भक्तांची तपोभूमी आहे ती. तुम्ही तिथं गेला तर शरणच जा, अनन्य भावाने जा. ते सद्गुरू तुम्हाला फुलासारखे वरपर्यंत नेतील. परीक्षाही तेवढीच पाहतात महाराज. अहो मी काय बोलतो, एक पायरी चढली तर तुमचे हजारो कर्म फिटतात तिथे. एक पायरी, फक्त एक पायरी, एवढं महत्त्व आहे त्या गिरनारला. आणि ती पायरी का तुम्ही नाही चढत का या मी चढलो असं पण नाहीये. पायरी चढून घेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वयंभू आहेत तिथे. पण आपला विश्वास पाहिजे तिथं. अहम नाही चालत, अहम नाही चालत. चांगल्या चांगल्या मोठ्या साधू संतांचा अहम मोडून टाकलेला आहे तिथे. कारण की मला कुठेतरी अभिमान होता, अरे मी चढेल, माझ्या भक्तीवर माझा विश्वास आहे. हा एक अहंकारच झाला हो. पण तोही अहंकार काढून टाकतात महाराज. अरे तू चढणारा कोण आहे, मी तुला वरपर्यंत नेणारा मी आहे. आणि त्याने दाखवून दिलं स्वामी महाराजांनी. आणि लीला पण दाखवून दिली. तुला बसवणार पण खाली, आणि तुझ्यासाठी मेना पण मीच पाठवणार तू खाली, आणि तुला वर घेऊन जाणारही मीच आहे तिथपर्यंत. किती माझ्या महाराजांचं माझ्यावर प्रेम आहे हे त्या भक्तालाच कळू शकतं. आणि खरोखर एवढा आनंद झाला मला, एवढा आनंद झाला. लोक काय बोलतात त्याच्याकडे. आता एवढे जण जात होते माझ्या अगोदर, पण सकाळच्या टायमाला काही लोक मेहनतनं गेले, कोण कशात नाही गेले, त्यांना कोण काय बोललं नाही. पण मला खूप लोकांनी टॉर्चर केला, खूप टॉर्चर केलं मला. का ती महाराजांचीच एक परीक्षा, बघू हा उलटा बोलतोय का, प्रत्युत्तर करतोय का, हा माझ्या स्थानी आला आहे, हा स्वतःला महाराज समजून घेतो, याच्यात तो विवेक आहे का, याच्यात ती शांतता आहे का, याच्यात ती दया आहे का इतरांबद्दल, का याचा राग अनावर होतो. पण थोडासा विवेक जाग्यावर ठेवला गुरुकृपेने, आणि ते गिरनार महाराजांनी मला मेना पाठवला. माझ्या स्वामींनी माझ्यासाठी, स्वामींची तुम्ही स्वामींचं चरित्र वाचल्यावर बघा तुम्ही, त्याच्यात मेनेचा उल्लेख आहे. अनेक भक्तांना त्यांनी मेन्यातनं पण नेलेलं आहे. म्हणजे पालखी बस आरामात, आणि तुला मी पाहिजे तिथं फिरवतो. अहो भक्ताच्या आधीन देव असतो, पण तो भक्त पण तसाच असायला पाहिजे. तो भक्त पण तेवढाच भाव, सरळ भाव, दृढ भाव, मनामध्ये काही तर्कवितर्क न आणता त्या ईश्वराची म्हणजे भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांची सेवा करायला. हे माझ्या जीवनातला अनुभव आहे. अनेक तर साधू आहेत तिथे अदृश्य रूपामध्ये, हजारो वर्षापूर्वीचे. काही साधू 500, काही 1000 वर्ष, काही 1500 वर्षापूर्वीचे, काही 2000, कोण 5000, कोण 10,000, कोण 20,000, अशा वर्षानुवर्षांचे साधू तिथे तपश्चर्या करतायत अदृश्य रूपामध्ये. ते जंगल काय छोटं आहे का, खूप मोठं आहे. आपण फक्त दत्त शिखर पाहतोय, तिथं उघड्यावरती आहे. पण जिथं जंगल आहे दाट, त्या ठिकाणी जाऊन पहा, सिद्ध योगी अजून पण आहेत तिथे. वाघ तिथं फिरत असतात, सिंह फिरत असतात, लांडगी, कोली, सगळे भक्षक प्राणी तिथं फिरत असतात. पण आजपर्यंत कुठल्याही भक्षक प्राण्याने कोणावर अटॅक केला नाही. म्हणजे महाराजांच्या दर्शनाला जाणारे आहेत ते तिथं साधूही राहतात. पण ते साधूंच्या अधीन ते प्राणी त्यांच्या बाजूने निघून जातील. ते स्वयंभू बोलतात, अरे काय ये क्या करने वाले हमको, ये तो हमारे अधीन है. मग विचार करा, आपण साधं इथं बिबट्या बघितल्या तर आपल्या हातपाय कापायला लागतात, आपली तोतरी वळाली जाते. तिथं सिंह येतो समोर साधू संतांच्या, ते तर तोंड मुखाने बोलतात, अरे निकल जा यहाँ से, आणि बोलल्या बोलल्या निघून जातात. नमन करतात त्या साधूंना, संतांना. एवढे सिद्ध योगी आहेत तिथे. अनेक देवता, किन्नर, गंधर्व, यक्ष, कुबेर, लक्ष्मी, माता लक्ष्मी, अनेक शंकर भगवान, पार्वती माता, गोरक्षनाथ, मायादादा योगी, मत्स्येंद्रनाथ, नवनाथ, 84 सिद्ध,
हे सगळे दत्त महाराजांच्या दर्शनाला जातात, त्यांची भेट घेतात, त्यांच्या सानिध्यात बसतात, सत्संग ऐकतात. ती अदृश्य शक्ती आपल्या डोळ्यासमोर नाही दिसत. आणि तेवढी तयारी करायची असेल ना आपल्याला पाहण्याची, आपल्याला जर पाहायचं असेल ना तिथं देवता ऋषीमुनी, तर आपल्याला त्या गिरनारची परिक्रमा करायला पाहिजे. परिक्रमेत पण अनुभव येतात. तिथे तुम्ही परिक्रमा कराल ना, बघा तिथे 64 योगिनींचा वास आहे, 7 आश्रयांचा वास आहे, यक्ष, गंधर्व, किन्नर, अनेक अदृश्य शक्तींचा वास आहे तिथे. योगी ऋषीमुनी येतात, अनादी कालापासून आहेत तिथे. कधी वाघाच्या रूपात मिळतील, कधी श्वानाच्या रूपात पण मिळतात, म्हणजे कुत्र्याच्या रूपामध्ये, कधी लांडग्याच्या रूपात पण मिळतात, कधी माकडाच्या रूपामध्ये, कधी सिंहाच्या रूपामध्ये, कधी असे पण रूप घेतात. ते एखादा मळकट शर्ट पॅन्ट, अंगावर थराचे थर मळ साठलेले, नाकातनं शेंबूड आलेला, डोळ्यातनं घाण, कानातनं घाण वाहते, तोंडातनं लाळ पडते, वर्षानुवर्ष आंघोळ न केलेले योगी अशा रूपात बसतात, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग तिथे ते महाराज पण, आपले स्वामी महाराज पण असू शकतात, किंवा एखादा सिद्ध योगी पण असू शकतो. लोकल छे, अरे कोणतरी भिकारी असेल तिथं बसलेला असेल. सर्वसामान्य माणूस हाच विचार करतो. आणि त्यांचा इतका घाण वास येतो ना, तुम्ही त्यांच्या जवळ पण जाणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तिथून पुढे गेलात ना, तर तुमच्या शरीराचा वास सुगंधित येतो. म्हणजे बघा काय लिहिलं आहे, त्या साधूच्या अंगाचा मळकट वास येतो. तो असा दाखवतोय, माझ्या अंगातनं गटारीचा वास येतोय. पण तोच वास आपल्या शरीराला, एखाद्या तुम्ही कुठे लघुशंकेच्या ठिकाणी गेलात, तिथं किती घाण वास येतो, आपल्या अंगाला तो चिटकून येतो, थोडा वास राहतो शरीराला. तसा एखाद्या घाणरड्या माणसाच्या बाजूला गेल्यावर ते आपल्याला तसा वास राहतो शरीराच्या जवळ. पण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला एवढा सुगंध येतो त्याचा, अरे काय अत्तरबित्तर मारलास का काय तू? अरे नाही, असं काही नाही आहे, कसला अत्तरबित्तर काय नाही. पण तरीही त्याच्या डोक्यात ते शिरत नाही, कारण तो सर्वसामान्य भक्त आहे, त्याला कळत नाही आहे. पण काही सिद्ध योगी आहेत ना, जे आजही आहेत स्वयंभू मानव देहात, त्यांना त्याच्या प्रचिती येतात. ती परिक्रमेमध्ये अनेक योगिनी पण तुम्हाला भेटू शकतात, 7 आसरा भेटू शकतात, अनेक गंधर्व, यक्ष, किन्नर, भूत, पिशाच सगळेच तिथे. सगळे महाराजांची परिक्रमा लावतात. सगळ्यांना मोक्ष पाहिजे, सगळ्यांना सुटका पाहिजे. अहो हे दत्तात्रय भगवान आहे, अनादी कालापासून आहेत. ते काय आताचे थोडेत, हे रामाच्या अदुगर. कारण की आत्री ऋषी काय आत्ताचे आहेत का, मला सांगा? नाही ना, हे सप्त ऋषींपैकी एक आहे. तिथं महाराजांनी जन्म घेतला हो, त्यांच्या आश्रमात जन्म घेतलेला आहे. अनसुया मातेच्या मांडीवर सगळे खेळलेले आहेत हे. आणि तेच आपले भगवान दत्तात्रय म्हणजे स्वामी महाराज. सांगायला गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल बघा, पण हे असे अनुभव सांगायला गेलं ना तर माणसाला वेळ पुरत नाही. पण हे सत्य आहे, ह्याच्यामध्ये काही संशय नाही बरं का. अशा अनेक लोकांना अनुभव आहेत. माझा तर अनुभव तुमच्यासमोर मांडला मी. पण असे सिद्ध योगी अजून पण आहेत. तिथून एक नाथांची वाट आहे, मधला एक रस्ता आहे. सिद्ध योगी, देव, देवी, यक्ष, गंधर्व, किन्नर, अनेक ऋषीमुनी, साधू, योगी, त्यांची एक वाट आहे तिथून जाण्याची, सूक्ष्म रूपामध्ये आकाशमार्गे. तिथे एक अंबा मातेचं, एक महाकालीचं एक छोटंसं मंदिर, त्या ठिकाणी एक रस्ता आहे. म्हणजे त्या मधली एक अशी वाट आहे. ती जसा रोपवे आहे ना आकाशातनं जातो, तशी एक वाट आहे. त्या ठिकाणातनं हे सगळे जातात महाराजांच्या दर्शनाला. ज्याचं भाग्य त्याला दिसलं जातं, ज्याची तपश्चर्या आहे, ज्याला दिव्यदृष्टी आहे. दिव्यदृष्टी बोलण्यापेक्षा हे आपलं काही सामर्थ्य नाही. त्यांनी जर दिव्यदृष्टी दिली गुरूंनी, म्हणजे आपल्या स्वामी महाराजांनी, तरच या गोष्टी घडतात, नाही तर अन्यथा घडत नाही. पण जो जातो ना गिरनारला, त्याला 1001%, 100% नाही, 1001% याचा अनुभव येतो. सत्य गोष्टी आहेत. आणि
हीच घटना माझ्या संगती घडली तिथे. मी काय गिरनार परिक्रमा नाही केली अजून, पण गिरनार एकदाच चढलो पण चांगली अनुभूती आली. ही स्वामी महाराजांची दया हो, त्यांची कृपा, त्यांचीच कृपा ही. ते त्यांच्या भक्तासाठी उभे राहतात. आणि मला ज्या ज्या वेळेस त्रास झाला ना, माझे स्वामी महाराज माझ्यासाठी उभे राहतात. हे सत्य आहे. पण याच्यात काही नाही, कारण की जे जे माझ्या सानिध्यात आहेत त्यांना तर माहितीच आहे. आणि ज्या ज्या वेळेस मला त्रास झाला त्या त्यावेळेस स्वामींनी मला हृदयाशी लावून ठेवलेलं आहे आणि त्यांनी कृपादृष्टी केलेली आहे. स्वयंभू महाराज डोळ्यासमोर येतातच, त्याच्यात काय तेळ मात्र संशय नाही आहे. हे आता व्हिडिओसमोर बोलावं लागतं, बोलू नये, पण जर तुम्हाला अनुभव नाही सांगितला तर तुम्हाला याच्यावर विश्वास कसा बसणार? तुम्हाला दैवशक्तीवर विश्वास कसा बसणार? या जगात देव आहे बरं का. पाहण्याची ताकद पाहिजे, जाणून घ्यायची ताकद पाहिजे, समजून घ्यायची ताकद पाहिजे. जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही ना ईश्वराला, तोपर्यंत तुम्हाला ईश्वर नाही कळणार, भगवंत नाही कळणार. समजून घ्यायला पाहिजे. तेवढा भाव ठेवा, श्रद्धा ठेवा. खरोखर स्वामी महाराज तुमच्यावर दयादृष्टी कृपादृष्टी करतीलच. ही गिरनारची अनुभूती आहे. आणि स्वामींनी मला खूप फुलासारखं उचलून नेलं बरं का, फुलासारखं. एवढं थाट माझा, सोपं आहे का? एखादा राजा बसतो त्या मेन्यामध्ये आणि तसं काय एक राजा चाललाय त्या पालखीमधून, तसं मला महाराजांनी नेलं. काय पाहिजे? एवढी स्वामी महाराजांची कृपादृष्टी. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटले गिरनारचा महिमा सांगून? मी परत एकदा गिरनारबद्दल तुम्हाला सांगेल मी. आणि अजून खूप खूप बोलण्यासारखे गिरनारचा विषय, तो काय संपणार नाही. त्याचा आनंदच वेगळा आहे, कारण की साक्षात माझे स्वामी समर्थ महाराज तिथं बसलेले आहेत भक्तांसाठी. अशा काही गोष्टी असतात. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्यांनी स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचं चिंतन करायचं आहे आणि सगळ्यांनी एकदा गिरनार यात्रा करायची आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. खूप तुम्हाला बरं वाटेल, मानसिक आत्मिक समाधान, म्हणजे जीवनाचं एक सार्थक झाल्यासाठी वाटेल. आतापुरतं एवढंच. सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ, शिवगोरक्ष आदेश.